महाराष्ट्रभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलनाची हाक दिलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून शहादा तालुका कमिटीच्या वतीने आज शहादा तहसीलवर आपण धडकलो आहोत। आपल्या या तीव्र भावना शासनाने समजून घेतल्या पाहिजे ते आपण निवेदन शासनाला देत आहोत। आपली प्रमुख मुख्य मागणी अशी आहे की भोंदू खरात याच्यावर ताबडतोब फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि 39 आमदार त्या भोंदू खरातच्या जाळ्यात सापडलेले आहेत, त्यांच्यावर ताबडतोबीने कारवाई करून त्यांचे राजीनामे महाराष्ट्र शासनाने घेतला पाहिजे, ही आमची प्रमुख मुख्य मागणी आहे। आणि आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे असे जादू टोना चालणार नाही। याच्या पुढे असे महाराज असतील त्यांना तातडीने महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करून पुढचा अनर्थ टाळला पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये आता हा एवढा मोठा अशोक खरातचा प्रकरण गाजत आहे, हे म्हणजे फक्त आजचे आणि या 2-4 दिवसाचे नव्हे, त्यांनी खूप वर्षापासून काम सुरू केलेलं होतं। ते महाराष्ट्र शासनाच्या का लक्षात आलं नाही, त्याला का ताबडतोबीने बोलवलं गेलं नाही, त्याच्यावर का कारवाई केली गेली नाही, एवढा उन्माद त्याला आला कस काय, याला कोण खतपाणी घालत होतं, या सर्व गोष्टी शासनाने समजून घेतल्या पाहिजे। आणि जे काही आमदार, जे काही लोकप्रतिनिधी, जे काही कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर ताबडतोबीने ॲक्शन घेऊन त्यांना बडतर्फ करा आणि आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे, तेव्हाच या महाराष्ट्रामध्ये सुख शांती लाभेल। अशा पद्धतीच्या मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि आमच्या या आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही तहसीलदारांना निवेदन द्यायला जात आहोत। शहादा तालुका कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने केलेली आहेत। त्याच्या एक महाराष्ट्रामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या हक्कानुसार तीव्र आंदोलने आम्ही या शहादा तालुक्याच्या वतीने केलेले आहेत। आमच्या मुख्य 2 मागण्या आज या आंदोलनामध्ये आहेत। मुख्य एक मागणी अशी आहे की भोंदू अशोक खरात बाबा याला फाशी झाली पाहिजे, त्यांनी महिलांचे लैंगिक शोषण केलेलं आहे। आणि त्याचबरोबर दुसरी अशी मागणी आहे की 39 आमदार या भोंदू खरात बाबाच्या जाळ्यात फसलेले आहेत, त्यांचे नावं आलेली आहेत, त्यांनी ताबडतोबीने राजीनामा दिला पाहिजे। महाराष्ट्र सरकारने त्यांचे राजीनामे ताबडतोब स्वीकारला पाहिजे। हे सर्व महाराष्ट्रामध्ये चालू असताना फडणवीस सरकार हे काही झोपलेले होते का? हा भोंदू खरात एवढं प्रकरण गाजत आहे, एवढं मोठं प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड शोषण महिलांचे केलेलं आहे आणि अंधश्रद्धेच्या नावावर देशभर त्यांनी जे काही अंधश्रद्धा पसरवलेली आहे, याला कोणाला भान होती की नाही? महाराष्ट्र सरकार काही झोपलेलं होतं का? या एवढ्या मोठं प्रकरण गाजत असताना आत्ताच त्याचे प्रकरण बाहेर येत आहे। तो अनेक दिवसापासून या भागामध्ये काम करत होता, तातडीने त्याच्यावर लक्ष का गेलं नाही आणि आता गेलं तर आता त्याला तातडीने फाशी का दिली जात नाही, असा आमचा आजचा सवाल आहे।